आजच्या कार्यक्रमामध्ये आशीर्वादिष्ट प्रेमळ परमेश्वर देव बापाने आपण प्रत्येकाची आठवण केली आणि निश्चित अर्थाने तो आज मला आशीर्वाद देणार आहे. या समय मी आपला प्रत्येकाला विनंती करतो, आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. आपल्याकडे जर उपासना संगीत असेल, गीत क्रमांक 133, उपासना संगीत गीत क्रमांक 133 आपण यावेळेस सर्वजण एकत्रितरित्या गाणार आहोत. पुस्तक जर असलेली तुम्ही उपासना संगीत ख्रिस्त जन्मला जगद्गुरु ऐकला, तू त्यास सविनी प्रभु राजवनीती, सारा मान त्याला त्या सुवर्ण देवाला यावेळेस आपण आपला विश्वास प्रकट करणार आहोत. अर्थात ख्रिस्तांचा मतांगीकार आपण सर्व एकत्रितरित्या म्हणणार आहोत. सर्व समाजाने जोडीला ज्याने कशाने दुःख भोगले, दिले जो मरण पावला ज्याला पुरीने तिसऱ्या दिवशी मेल्याबरोबर उठला, सगळ्यात झाला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापाची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरते. आमेन. कृपया मंडळीने बसावं. कवेस मंत्रशास्त्रामधून मध्यकृषी वर्तमान अध्याय 2
आणि वचने 10 आणि 12, 10 ते 12 दुसऱ्या वेळेस आपण वाचन करणार आहोत. मत्तई वर्तमान अध्याय 2 वचन 10 ते 12. आणि असं पुढारी पण जे आहे ते आदरणीय रेव्हरेंड राजेंद्र पाटोळे साहेब करतील. मत्तई वर्तमान 2 अध्याय आणि मत्तई वर्तमान 2 अध्याय वचन क्रमांक 11 आणि 12 आपण 10, 11, 12 ही जी वचने आहेत ती आपण लक्षपूर्वक ऐकूया. तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला आणि घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया यांच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊन व गंधरस ही दाणे त्यांना अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशात गेले. हे प्रभूचं अति पवित्र वचन आहे. आणि देवा पुढे वचन आम्हा सर्व प्रियजनांच्यासाठी आशीर्वादाचं करू. त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आतापासून तर सदा सर्व काळ. धन्यवाद साहेब. पुन्हा एक बार विनंती आहे, जे कोणी बाळक वर्ग आलेले असतील त्यांना विनंती आहे की कृपा करून त्यांनी पुढे यावं. पुन्हा एक बार मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये पाळीपाळीच्या शास्त्रपाठाचं आपण वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता क्रमांक 150. स्तोत्र संहिता क्रमांक 150 याचं यावेळेस आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. यावेळेस मी विनंती करतो आदरणीय रेव्हरेंड अजय भोसले बाळसाहेबांना कृपा करून त्यांनी त्याचं पुढारी पण करावं. या समयात स्तोत्र 150 हे आळीपाळीला वाचणार आहे. स्तोत्र 150. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या कृतीच्या वैभवानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विना वाजवून त्याचे स्तवन करा. डफ वाजवून नृत्य करून त्याचे स्तवन करा, वाजवून त्याचे स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. वंदे
आपल्या सर्वांना विनंती, आपण आपल्या जागेवर बसूया. यावेळेस प्रभूच्या घोषणाकडे आपण येत आहोत. आजच्या मननाकरिता जो शास्त्रपाठ आपण ऐकलेला आहे त्यावर आज आपल्या डिस्ट्रिक्टचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट रेव्हरेंड जॉर्ज पीटर आपणास मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून आम्हासाठी जो स्वर्गीय मानना DS साहेब घेऊन आली आहे, त्याचं कृपा करून त्यांनी पुढारी पद करावं म्हणून मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण आनंदी आहात? वाटत नाही? जोश नाही, जोश पूर्ण. कारण आपण काय करायला आलेलो आहोत? आनंद करायला आलेलो आहोत. का आनंद करायला आलेलो आहोत? तर आमचा जो तारणारा प्रभू आहे ना, तो आमच्यासाठी या भूतलावर अवतरला आणि त्याने आमच्या जीवनामध्ये येऊन आम्हास एक आशा दिली, त्याने आम्हास आशीर्वादित केलं आणि ज्याचा देखावा आपण जे पाहतो खूप सुंदर रीतीने बनवण्यात आलेला आहे. सर्वांना विनंती एकच आहे, आपसात बोलत असताना तिसऱ्याला आवाज जाईल असं बोलू नका. आपसात बोलत असताना तुमच्या दोघांमध्येच बाळक साहेबांना सांगत होतं तर त्यांना ऐकायला दिलं आणि एवढ्या हळू आवाजात एकमेकांशी बोला. मान्य आहे आपला जो प्रोग्राम आहे आणि त्याची कॅपॅसिटी लोकांची जास्त आहे, परंतु देवाचं मंदिर मोठं आहे आणि म्हणून त्याचं काठीवाटीने जर बसावं लागलं तर कृपा करून काठीवाटीने बसा. प्रियांनो, आपण डेकोरेशन करत असताना घराचं क्रिसमसच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण डेकोरेशन करतो त्यावेळेस ते डेकोरेशन जोपर्यंत स्टार लागत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही. किंवा त्यातल्या काही लोकांचं असं मत आहे, मी पण त्याच मतात आहे, 24 तारखेच्या 12 वाजायच्या आधी तो स्टार लागला. आम्ही त्या स्टारला तेवढं महत्व देतो का? कोपरगावची मंडळी जर इथं असेल तर त्यांनी उत्तर दिलं नाही, कारण त्यांना हे राज नाही. जे इतर मंडळी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडस हा भरपूर बोला. जर आम्ही बघितलं तर पवित्र शास्त्रात त्या तारेला महत्व आहे, कारण जो शास्त्रपाठ आम्ही वाचला त्यामध्ये तो तारा ज्या उद्देशाने उदयास आला तो उद्देश त्याने पूर्ण केला. मग हा तारा एवढा महत्वाचा काय? हा स्टार आहे ना, इथे पण स्टार लागलेला आहे. जोपर्यंत तो स्टार लागत नाही तोपर्यंत डेकोरेशन पूर्ण होत है ना. कोपरगाव थोडं हळू व्हा, म्हणजे थोडं आपसर बोलताना तिसऱ्याला आवाज जाणून नाही. ती सूचना आम्ही दिलेली, तुम्ही पाणी आणायला दिलं हॉस्टेलचे मुलं ना,
स्टार लागल्याशिवाय ते डेकोरेशन पूर्ण होत नाही. हा तारा मुख्य उद्देशाने उदयास आला आणि त्याला ताराच का म्हणण्यात आला? त्याला ताराच का म्हणण्यात आलं? वाय इट्स कॉल्ड स्टार? तारा का म्हटलं गेलं? त्याला दुसरं नाव द्या बरं तुम्ही. काय नाव देऊ शकता ताऱ्याला? दुसरं और द्या. और इंग्लिश मध्ये नका सांगू, मराठी. और त्या ताऱ्याला चांदणी. अजून सायंटिस्टने आपल्याला सांगितलं होतं. अजून जे आपल्याला माहिती ते नका देऊ, त्याचे पर्यायी नाव द्या. हिंदीमध्ये नका देऊ सितारा. ताऱ्याला आपण नाव नाही देऊ शकत ना, कारण त्या ताऱ्याचा उद्देशच एक होता, उदयास येणे. आणि त्याच्या मागे रा, कारण हे की त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, ता आणि रा. तारणारा राजाचं एक चिन्ह आहे म्हणून त्याला तारा म्हणतात. आणि म्हणून दुसरं त्याला नावच सुट होत नाही किंवा दुसरं नाव लक्षातच येत नाही, कारण त्याचा उद्देशच तो होता. त्या तारणाऱ्या राजाचा जन्म झालेला आहे हे मागे लोकांना सांगणार. आणि पुन्हा मग तो तारा कधीच उदयास आला नाही. म्हणून प्रियांनो, हा तारा लक्षात घेणं फार गरजेचं आहे की त्याने त्याच्यावर सोपवलेली ती जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्याने पूर्ण केली. मागे लोकांनी त्याचा अभ्यास केला. तो अभ्यास करून हा तारा अद्भुत आहे, तारणाऱ्या राजाचं चिन्ह आहे. तो तारणारा राजा जन्मास आलेला आहे आणि त्याला शोधण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेस तो तारा लुप्त झाला, तो त्यांच्या नजरेआड गेला, त्यावेळेस त्यांची गफलत झाली. ते मार्गातून भटकले आणि कुठे गेले? हेरोद राजाकडे गेले. कोणाकडे गेले? हेरोद. आणि मग आपण पाहतो की हेरोद राजाने ती गोष्ट ऐकल्यानंतर कोणाला बोलवलं? शास्त्री, परुषी, देवाच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना. आणि मग त्याने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताचा जाऊन सन्मान केला. माझ्या बायबलमध्ये तसं लिहिलं, तुमच्या बायबलमध्ये कसं लिहिलं? हा. आणि मग पुढे काय केलं? जाऊन त्याने शोध घेतला, त्या कत्तल केली. हालाकी वचन ऐकून, पवित्र वचन ऐकून समजून ते बेथलेहमामध्ये तो राजा येणार आहे जन्मास हे ऐकून, देवाचं वचन समजून लक्षात घेऊन तरी देखील त्याने देवाचं कार्य केलं. परंतु हे मागी जे देवाला ओळखत नव्हते, देवाला जाणत नव्हते, ज्यांची देवाशी ओळख नव्हती, त्यांनी तो तारा पाहणार. आता याच्यात कोण सांगतो? हेरोद राजा की मागी लोक? मागी लोक. का? कारण त्यांनी कोणाचा सन्मान केला? देवाचा सन्मान. मग हा तारा ज्यावेळेस आमच्या घरावर लागतो, हा तारा ज्यावेळेस आम्ही आमच्या घरावर लावतो, त्यावेळेस आम्ही जगाला काय सांगतो? आमचा तारणारा जन्माला आला आहे. आणि संध्याकाळी काय करतो? एक निर्जीव वस्तू जिला परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे ती सजीव लोकांना बरोबर त्या देवाची भेट घडवून आणते ना. आपल्या सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत ना, मोबाईल्स तुमच्याकडे आहेत, तात्पुरते सायलेंट करा. त्याच्यामध्ये एक GPS आहे ना,
निर्जीव वस्तू पण सजीवाला घेऊन जाते, सजीवाला घेऊन जाते. आम्ही तो जिवंत देवाचे तारे आहोत. हालेलुया. ना आज तुम्हाला सगळ्यांना एक गिफ्ट हे मिळालेलं आहे की आम्ही सर्वजण कोण आहोत? देवाचे तारे आहोत. वी आर द स्टार ऑफ गॉड. कारण आम्ही सर्वजण त्या देवाला ओळखतो, त्या देवाला जाणतो. कोण येशू ख्रिस्ताला जाणत नाही मला सांगा? लक्षात घ्या. कोण येशू ख्रिस्ताला जाणत नाही? आम्ही सगळेजण. बट हाऊ वी आर सेलिब्रेटिंग आवर क्रिसमस. प्रियांनो, हा आनंदाचा क्षण, आनंदाचा सण आम्हाला आनंदाने साजरा करायचा है ना. आम्हाला लोक काय विचारतात क्रिसमसच्या दिवशी? काय विचारतात? कुठे काय वाचतं? काय विचारतात आम्हाला क्रिसमसच्या दिवशी? आपण देवाच्या मंदिरात आहोत, खरं खरं बोलूया. काय विचारतात आपल्याला? आपले मित्र आपल्याला काय विचारतात? हा, काय मागतात? पार्टी मागतात. क्रिसमस फक्त पार्टी पुरताच आहे, प्रार्थने पुरता नाही. क्रिसमस